बेळगावमध्ये काँग्रेसची हिटलरशाही सुरू आहे। नेत्याच्या बंदीवर उदय सामंत यांनी ही टीका केलेली आहे। उदय सामंत यांनी बेळगाव प्रकरणावर भाष्य केलं आणि बेळगावमध्ये काँग्रेसची हिटलरशाही सुरू असल्याचा हल्लाबोल केलाय। महाराष्ट्र आणि बेळगाव सीमेवर जो आपला मराठी बांधवांचा भाग आहे तो महाराष्ट्रामध्ये यावा यासाठी अनेक वर्ष लढाई सुरू आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीने याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे। पूर्वीपासून देखील त्यांचा पुढाकार होता, परंतु त्यांच्या एखाद्या संमेलनाला महाराष्ट्रातनं कुणीच जायचं नाही ही हिटलरशाही आणि ती काँग्रेस पक्षाची कायमस्वरूपी आजही चालू आहे। पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये मी स्वतः महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांची पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। परंतु ही हिटलरशाही मराठी माणसाच्या बाबतीमध्ये तिथे जी काय होते ही योग्य नाही, त्याचा मी काल देखील निषेध केलेला आहे। मराठी भाषकांवर ज्या प्रकारे दडपशाही सुरू आहे त्याचा निषेध सर्वत्र केला जातोय। राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया आपण पाहत होतो, त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत। तर इकडे उदय सामंत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। बेळगावमध्ये काँग्रेसकडून दडपशाही हिटलरशाही सुरू असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। आणि इकडे भगवी रॅली घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते हे बेळगावसाठी निघालेले आहेत। त्यामुळे आता बेळगाव महाराष्ट्र सीमावाद पेटण्याची शक्यता आहे। यावर सरकारकडून काही दखल घेतली जाते का ते पाहावं लागणार आहे, कारण अधिकृत सरकारकडून या संदर्भात कुठलंही वक्तव्य समोर आलेलं नाहीये। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमर पाटील जोडले गेले आहेत। अमर, काय हा संपूर्ण प्रकार आहे? दिवसभरात काय नेमकं घडलंय? सकाळी 6 वाजल्यापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते हे कोगणी टोल नाक्यावर होते। त्यानंतर भगवी रॅली काढली कोल्हापुरातून। ती भगवी रॅली कोगणी टोल नाक्यावर पोहोचल्यानंतर महाराष्ट्र पोलीस आणि कर्नाटक पोलीस या दोन्ही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। कर्नाटक पोलिसांनी त्यांच्या हद्दीमध्ये येऊन दिलं नसल्यामुळे ते माघारी फिरले आणि कागल चेकपोस्टवर आणून त्यांना पुन्हा एकदा कागल पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलं। यामध्ये विजय देवणे असतील, संजय पवार असतील, यांना सगळ्यांना कागल पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं आणि पुढची परिस्थिती हाताळण्यासाठी कागल पोलिसाचे पोलीस निरीक्षक हे सगळे हायवेवर गेले। कोणत्याही शिवसैनिकाला तिथून पुढे सोडण्यात आलं नाही। आता हे गेल्या काही दिवसापासून चालले असलेला हा कित्येक वर्षाचा प्रश्न आहे, तो एका दिवसात सुटणार नाही। परंतु बेळगावमध्ये जो महामेळावा चालू होता, महाअधिवेशन होतं, हेही आज नाकारले आणि तिथल्या माजी आमदार असतील किंवा माजी महापौर असतील यांनाही जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता कोल्हापुरातील त्याचे पडसाद काय उमटतात ते पाहणं गरजेचं आहे। असं समजतंय की काही विरोधक देखील तिथे जातील, ठाकरे गटाचे नेते जाणार आहेत, उद्धव ठाकरे सुद्धा बेळगावमध्ये जाऊ शकतात असं बोललं जात आहे। काही त्या संदर्भात माहिती मिळतीये का? कारण जर तिथे राजकीय हस्तक्षेप झाला तर हे अधिक तीव्र होऊ शकतो हा संघर्ष। मी आता सध्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्याबरोबर होतो। त्यांनी सांगितले अजून तर त्यांना निरोप कोणताही आलेला नाही, परंतु कुठल्याही राजकीय नेत्याला तिथे कर्नाटकमध्ये प्रवेश मिळणार नाही ही खात्री कर्नाटकाच्या पोलिसांनी दिलेली आहे। जरी जायचं असेल त्यांना बेळगावमध्ये एअरपोर्टला जायचं असेल तरी त्यांनी एअरपोर्टचं तिकीट दाखवा आणि पुढे जावं असंही त्यांनी सांगितलेलं आहे। जी, या संदर्भातल्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा आणि वेळोवेळी अपडेट देत राहा। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।